बरं का बालमित्रांनो, आता आपण भातुकली खेळलो. आता यानंतर आपण घरात बसून जे पारंपरिक खेळ असतात ना ते आपण आता खेळूया. पण उन्हात न जाता आपण घरात बसून सगळेजण खेळू शकतो असे आपण खेळ खेळूया. चला आता आपण की नाही सागरगोटे खेळूया. आता आणि सागरगोटे खेळताना आहेत ना 9 सागरगोटे घ्यायचे. किती घ्यायचे? 9 सागरगोटे. आणि हे सागरगोटे खेळताना दोघीजणी मिळून खेळायचे. चला आता खेळूया. परत आता आपण पहिले एक घेऊन ती खेळली की नाही. आता मी 2 सागरगोटे घेऊन खेळणार. आउट. आउट. तुमचा सर्कलच्या बाहेर गेला तर आउट होते परत. आता माझा चान्स. काय आहे आउटच जात हे बघ ना. आता तुम्ही काय धक्का लागला मावशी. आउट. आउट. अशा प्रकारे प्रत्येक वेळेस एक एक गोटी वाढवायची. आता 2चा खेळ आम्ही मग आता 3 उचलायच्या, मग 4, मग 5, 6, 7 पर्यंत असा गेम आपण हा खेळू शकतो. आपण काचा पाणी खेळ खेळूया. बघा विशाखा कशी खेळते. आता तू खेळ तुझ्या. या माझ्या अर्चना. त्यानंतर मोजायचे आहेत. नंतर मोजायच्याच. एकच आहे. अरे वा. मला 2च ठेवल्या ज्योतीने. आता या एकच आली. अरे वा. आता ह्या खेळात आहे ना माझे 25 मिळालेत मला काचा. मला 18. मला 13च मिळाल्या. म्हणजे ह्या खेळामध्ये मी जिंकली. आता अजून वेगळ्या पद्धतीने अर्चना तुम्हाला खेळून दाखवेल. आउट. एवढ्या माझ्या.
आणि अजून एका पद्धतीने पॉज केलाय. आता चला आता आपण आहे ना दुसरा गेम बघूया. आता ठिक्कर ठिक्कर म्हणून हा गेम आहे बघा. हां, कविता आपल्याला खेळून दाखवते. आता जशी कविता खेळली ना तसं पुढे शेवटच्या चौकोनापर्यंत करत जायचं. ह्याच्याने काय होतं की तुमचं एकाग्रता होते आणि हात टेकवला खाली की आऊट होतं. त्यामुळे शेवटपर्यंत हात न टेकवता लंगडी नीट घालत घालत जायचं. चला आता आपण सापशिडी खेळूया. सापशिडीच्या खेळात 4 जण खेळू शकतात. आता आपण खेळायला सुरुवात करूया. तीन, 6 3, 4, 5, 6. 6 ला परत आता एक परत chance. एक चान्स. 1. सीडीवरनं वर चढली. 1ला सीडी. परत एक chance. 1, 2. 2, 1, 2. 4. 1, 2, 3, 4. आता आपण खेळलोत की नाही आणि तुम्हाला तो खेळ त्याच्यात काय काय असतं ते सांगते. आता हा काय आहे, फासा आहे. याच्यावरती 1 ते 6 असे गोल काढलेले आहे आणि 6 पडला फासा टाकल्यानंतर तर 6 पडल्यानंतर परत एक चान्स मिळतो. आणि ह्याच्यावरती बघा या चित्रामध्ये दिसतंय ना, शिडी दिसते आहे, त्याच्यानंतर साप दिसतो आहे की नाही. आणि मग ते जर शिडीच्या इथे आता मला 1 पडला तर मग मी 1 वरनं शिडी आली की नाही, मग मी त्या शिडीहून वरती जाणार. आणि समजा मला जर मी सापाच्या तोंडाच्या इथे आले तर तिथून सापाने मला गिळलं म्हणजे मी खाली जाणार, परत खालच्या चौकोनात जाणार. हे असं खेळायचं असतं. आणि 6 मिळाले की परत चान्स मिळतो. हे असं पूर्ण 100पर्यंत अंक आहेत, 1 पासून ते 100पर्यंत. आणि 100पर्यंत तुम्ही आले आणि नंतर फासा समजा तुम्हाला त्याच्यापेक्षा 1 अंक जर जास्ती मिळालेला असेल तर मग तुम्ही जिंकला.